वेलकम टू अवर डॉक्टर मधुमतीज वर्ल्ड ऑफ बायोलॉजी चॅनल, एक मराठी चॅनल मराठी स्टुडंट्ससाठी आणि आपल्या मराठी टीचरकडून. आज आपण स्टडी करूया वर्टिब्रल कॉलमशी रिलेटेड. लिसन बेटा, आजपर्यंत आपण द वर्टिब्रल कॉलमला बॅकबोन बोलत होतो, पण तो बॅकबोन आता नाही बोलायचा कारण आपण आता 11th स्टँडर्ड मध्ये आहोत. सो एक्झॅक्टली व्हॉट इट इज द वर्टिब्रल कॉलम दॅट वी विल स्टडी. ठीक आहे, सगळ्यात पहिले बेटा हियर दिस फिगर यू कॅन सी वर्टिब्रल कॉलम. सगळ्यात पहिले तो कसा आहे? इज इट स्ट्रेट और इज इट कर्व? बोलो कसा असणार आहे? स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे लक्षात येते, स्ट्रेट म्हणजे हा पेन दिसतोय, पेन कसा आहे? पेन हा स्ट्रेट आहे. ठीक आहे, तर हा स्ट्रेट आहे की कर्व देतो? ऑफ कोर्स इट विल बी कर्व. नाउ माय क्वेश्चन इट इज बेटा, चलो टेल मी की व्हाई इट इज कर्व्ड वन. ओके, तर हा वर्टिब्रल कॉलम कर्व्ड का आहे? ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपलं जे वेट आहे बेटा, तर त्याला आपण 70 किलोचे, 40 किलोचे, 50 किलोचे जेवढे पण असणार आहे, तुम्ही 40-50 मी 70, तो ऑफकोर्स बेटा, तर त्याला आपल्याला काय करायचं? अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आपण उभे आहोत, राईट? आपण आपल्या वेटला जे तर ते बॅलन्स करतोय, बॉडीला बॅलन्स करतोय. सो फॉर दॅट ओनली, फॉर बॅलन्सिंग द बॉडी or the body weight against the gravity, right? So our vertebral column, it will be curved. ठीक है? Now here you can see curves are there. Now these curves you can see some are anterior curves and some are the posterior curves. जे पार्ट्स पुढे आलेले आहेत त्याला आपण anterior curve बोलतो, जे पार्ट्स पाठीमागे जातात ते त्यांना आपण काय बोलणार आहे? posterior curves. As for example बेटा, this is the neck region. So neck region चा जो पार्ट असणार आहे, ऑफ कोर्स हा कुठे असतो? नेक ऑलवेज पुढे असते आपले. सो इट इज फॉर्मिंग व्हॉट? या साइडने बघायचं, या अँगलने बघायचं इथून. सो ऑफ कोर्स नेक जी आहे ती पुढे येते. सो दिस कर्व इट इज द एंटेरियर कर्व. आफ्टर दॅट अवर थोरॅक्स रिजन. थोरॅक्स म्हणजे चेस्ट वाला जो पार्ट असतो बेटा, बॅक पार्ट आपण बोलू शकतो, तर इट इज हॅव्हिंग द पोस्टेरियर कर्व. ठीक आहे, नंतर आपला जो पोटाचा भाग असतो, ज्याला मी ॲब्डोमेन बोलेल किंवा मग लंबार बोलेल, तर हा कुठे असतो बेटा? पुढे असणार आहे. सो इट विल फॉर्म द एंटेरियर कर्व अँड दॅन द हिप पोर्शन. ऑफ कोर्स इट इज द बॅक साइड. सो इट इज फॉर्मिंग व्हॉट? द पोस्टेरियर कर्व. लक्षात आले? आपली जी वर्टिब्रल कॉलम आहे, हाव इट इज and it is the curved one. So anterior curves, two anterior curves and two what beta? The posterior curves are there, and that's it. ठीक आहे, हे एक. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा की वर्टिब्रल कॉलम मध्ये टोटल किती वर्टिब्रे असतात. पण त्याच्या आधी तुम्हाला माहित पाहिजे की वर्टिब्रा एक्झॅक्टली आहे. लिसन, इफ आय शो यू दिस डायग्राम, सी दिस वन. This is actually the diagram of one vertebra. ठीक आहे, सो ज्या वेळेस तुम्ही हा एक वर्टिब्रा बघता, तर हा कसा आहे बेटा? इट इज नोन ॲज द रिंग शेप. वर्टिब्राला काय बोलायचं आहे? इट इज हाऊ इट इज ऍक्च्युअली द रिंग शेप. ओके, रिंग शेप्ड इट विल बी. लिसन, रिंग म्हणजे जसे आता बोटातली आपली अंगठी असणार आहे, राईट? तर ही कशी असते? आतमधून हॉलो अँड आफ्टर दॅट जे तर तिचे काय डिझाईन असेल तर त्यानुसार आपण ते घालतो. So like that beta, here you can see this full it is one vertebra in which actually here it is one ring like structure जे hollow असतं. After that you can see this structure, it is known as body. Okay, तिथे बोन असतात, बॉडी आहे. and after that beta एक लक्षात घ्या, हे काय आहे? हे जे असे जे स्ट्रक्चर्स येतात, यू नो, जे प्रोजेक्शन्स झालेले आहेत, सो यू विल कॉल दीज प्रोजेक्शन्स ॲज प्रोसेसेस. काय बोलायचं यांना? प्रोसेसेस. आलं का लक्षात? प्रोसेस एक सिंगल घेते मी, प्रोसेस घेते. जे पण जे तर असे पुढे येणार आहे तर त्याला प्रोसेस किंवा प्रोजेक्शन्स बोलायचं आहे. सो एक वर्टिब्राचं स्ट्रक्चर हे असं असतं. इथे मी बॉडी कंटिन्यू करते. ओके, तर तेच आलंय. हा जो पार्ट आहे, दिस पार्ट, दिस इज नॉट द वर्टिब्रा. This is actually the clavicle वाला part जे नंतर आपण घेऊया. So here you can see बेटा the vertebra, the full structure. आता हे जे आहेत ना बेटा, like this we adults are having total 26 vertebrae. नीट लक्षात घ्या, adults मध्ये टोटल किती वर्टिब्रे आहे बेटा? 26. आणि आता समजून देते, जे चिल्ड्रन असतात बाळा, तर चिल्ड्रन मध्ये टोटल 33 वर्टिब्रे आहेत. आता हे असं कसं? ऍडल्ट्स मध्ये तर जास्त पाहिजे होते, पण ऍडल्ट्स मध्ये ते 26 आहे, कमी आहे, आणि चिल्ड्रन मध्ये 33 आहे, ते जास्त आहे. ते कसं? तर पुढे आपण काउंटिंग करू त्यावेळेस ते लक्षात येईल.
Here, I want to show you one thing, beta. कि actually here when you are taking one vertebra, ठीक है, हे एक एक वर्टिब्रा ज्यावेळेस आपण घेतो तो why it is known as a vertebral column, ठीक आहे. हे बघा, सपोज आता हा एक वर्टिब्रा आपण घेतलेला आहे, आतमध्ये काय रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. दुसरा जो वर्टिब्रा आहे तर तो मी असा पकडते, ठीक आहे. हे दोघं जे आहेत तर रिंग लाईक स्ट्रक्चर हॉलो हॉलो असे आलेले. बाळांनो नीट बघा, मी दोघांच्या मध्ये गॅप ठेवलाय, मी असं नाही केलेलं आहे. ओके, मी इथे जे गॅप ठेवला, हे 2 झाले, हे 3 झाले, हे 4 झाले, हे 5 झाले. लाईक दॅट वी आर हॅव्हिंग व्हॉट द फुल वर्टिब्रल कॉलम. Why we are having like this? Because इथून जे आहे वर्टिब्रल कॉलम जे एक कॅनल तयार करते. काय तयार करते ती कॅनल. कॅनल म्हणजे काय बेटा, एम्प्टी स्पेस, हॉलो एम्प्टी स्पेस. Through this actually what is going to pass? Through this actually the spinal cord is going to pass. It will be like this, it will be like this. Okay, आतापर्यंत लोकांना हे माहित नसतं की वर्टिब्रल कॉलम आणि स्पायनल कॉर्ड मध्ये डिफरन्स आहे. बट as you are the bio students, you must know beta what is the difference in spinal cord and what is the difference in vertebral column. ठीक है, spinal cord it is a part of CNS, central nervous system, and spinal कॉर्ड जी आहे तिला प्रोटेक्शन देण्यासाठी ऍक्च्युअली वर्टिब्रल कॉलम असते, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट थिंग इट इज बेटा, when you see this diagram, in this diagram you can see there are multiple vertebrae. तुम्ही बघा बेटा, हा जो बॅक साइड आहे, तुम्ही इथे नेकला पाठीमागे हात लावून बघा, इथे किंवा हा जो लंबार पार्ट आहे देअर ऑल्सो तुम्हाला काहीतरी असं बोन टोचल्यासारखं वाटतंय, मग खड्डा वाटतोय, मग परत टोचल्यासारखं वाटतंय, परत खड्डा वाटतोय. व्हॉट इज दिस? दिस इज ऍक्च्युअली यु नो जे प्रोसेसेस असतात, यु नो बेटा, हे जे आपण आता जो वर्टिब्रा एक बघितलाय तर त्याची जी प्रोसेस होती ना, सो दॅट वन, हे प्रोसेसेस फील होतात, टच होतात आहे आपल्याला खड्ड्यासारखे. ओके, आणि ह्या साईडला बॉडी असते. सो पाठीमागे जे आपल्याला फील होणार आहे ते काय फील होणार आहे बेटा, प्रत्येक वर्टिब्राची जी आहे जे प्रोसेसेस असतात तर ते टोचत असतात, टोचत म्हणजे ते फील होत असतात. फर्दर थिंग बेटा, लेट्स सी विच आर द वर्टिब्रे. फर्स्ट वन, व्हेन यू टेक नेक मधले वर्टिब्रे, ठीक आहे. सो फर्स्ट जो आहे बेटा, सो दॅट इज व्हॉट बेटा, इन द नेक रिजन मध्ये जे वर्टिब्रे असणार आहे दे आर नोन ऍज व्हॉट, सर्वायकल वर्टिब्रे. किती असतात बेटा सर्वायकल वर्टिब्रे? टोटल 7. ठीक है, नेक रिजन मधले 7. आफ्टर दैट कम्स व्हॉट, द चेस्ट रिजन. चेस्ट मधले वर्टिब्रे, बॅकबोन जे आहे तिकडे, सो दे विल बी व्हॉट, द थोरॅसिक वर्टिब्रे. कोण असतात बेटा? थोरॅसिक वर्टिब्रे. दोज विल बी 12. नेक्स्ट कोण असणार आहे बेटा, जो आपला ऍब्डोमेन वाला पार्ट येतोय, सो दॅट इज व्हॉट, द लंबार वर्टिब्रे. व्हॉट बेटा, द लंबार वर्टिब्रे. किती आहे? 5. ठीक आहे. आफ्टर दॅट आपले हिप बोन्स असतात बेटा, हिप्स मध्ये तिकडे जे पाठीमागे जाणार आहे, सो इट इज नोन ऍज व्हॉट, सॅक्रम, और यू कॅन यूज द वर्ड ऍज सॅक्रल वर्टिब्रे ऑल्सो. ते पण चालेल, इथे जरा नीट लक्ष द्या. हे जे ना बेटा, तुम्ही ऍडल्ट जर घेणार असाल तर 1 घ्या, चिल्ड्रन जर घेणार असाल तर 5 घ्या. हे 5 कुणामध्ये आहे? चिल्ड्रन मध्ये. ऍडल्ट मध्ये किती आहे बेटा? 1 आहे, लक्षात घ्या. हा एक पॉइंट. ओके, लास्ट वाला जो पॉइंट आहे बेटा, जो दिस वन, ज्याला आपण माकड हाड आय गेस बोलतोय किंवा मग त्याला आपण टेल बोन बोलतोय, दॅट इज व्हॉट बेटा, द कॉकिक्स और कॉक्सिजियल वर्टिब्रे. कोण असणार आहे? कॉक्सिजियल वर्टिब्रे. सेम इथे पण लक्ष द्यायचंय, कॉक्सिजियल वर्टिब्रे ऍडल्ट्स मध्ये 1 असतात, चिल्ड्रन मध्ये तुम्हाला 4 म्हणून काउंट करायचं आहे. Let us total all these vertebrae. So first of all beta, see 7, cervical 7, thoracic 12, lumbar 5, sacral 1 and coccygeal 1. तर total 7, 12, 19, 19 plus 5 झाले 24, 24, 25 and 26. So in adults total 26 are there. Whereas in children you can see 7 plus 12. किती झाले बेटा? 19, 19 plus 5, 24. Children साठी 24 plus 5 करा 29 and plus 4 करा. किती झाले? 33. ओके, सो ह्यानुसार असतात. ऍक्च्युअली काय असतं माहितीये का स्टोरी? तर चिल्ड्रन मध्ये ना बेटा जे सॅक्रम असतात, सॅक्रम मध्ये आपण 5 बोन कन्सिडर करतोय. 1, 2, 3, 4, 5. हे जे माझे फिंगर्स बघितले, हे 5 मी सेपरेट ठेवते. सो सॅक्रम मध्ये 5 बोन म्हणून कन्सिडर होणार आहे, म्हणून 5 नंबर घ्या. ऍडल्ट्स मध्ये हे 5 फ्यूज होतात, तर किती कन्सिडर करायचं? 1च कन्सिडर करायचं. सेम कॉकिक्सचं पण चिल्ड्रन मध्ये 4, ऍडल्ट्स मध्ये फ्यूज होऊन जातं, म्हणून किती झाले? 1 झाले. सो आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. थँक्यू सो मच.